की आज थोडी माती आपल्याला खणायची आणि इथे आणून टाकायचे. तर हे बघा, आपण ही अख्खी जागा मोकळी करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशाच पाट्या भरून भरून मी या दोघांना भरून देतोय. तर तिकडे जाऊन टाकतील मस्तपैकी. हां, तर मित्रांनो बघा, बघू शकता आमचे कामं चालू झालेले आहेत. असंच आपण एक एक दोन दोन पाट्या करून हा सर्वच्या सर्व एरिया लेवल करणार आहोत. ओके, आता आपण भरपूर भर टाकलेली आहे, अजून टाकली असती पण आता जोराचा पाऊस आलाय. तर चला मित्रांनो, आपण पाईपाने सगळीकडे पाणी मारून घेऊया. असं घ्यायचं, असं मारायचं आणि असं मारायचं, असं उचलायचं, असं तर मित्रांनो, फायनली आमचं अंगण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समाधान. सो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपल्याला थोडं घरापासलं काम करायचं आहे. की जसं की तुम्हाला माहिती आहे, आता पावसाळा आला आहे आणि आपल्या दारापुढं जर बघू शकता की थोडा खड्डा आहे. हे बघा, हा इथं खड्डा आहे, इथे पण थोडंसं खड्डा आहे. तर आपल्याला काय करायचे, की आज थोडी माती आपल्याला खणायची आणि इथे आणून टाकायचे. म्हणजे थोडंसं आपल्याला उंच भर करायचे, जेणेकरून थोडंसं आपलं जे मागचं अंगण आहे ते थोडं उंच होईल आणि जागा पण थोडी सपाट होईल. त्याच्यासाठी आज आपण काम करणार आहे भरपूर, आणि तेच काम मी आज ब्लॉगच्या रूपात तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो जागा कशी आहे. तर बघू शकता मित्रांनो, की आपलं इथं भांडे वगैरे धुतात आणि आपण इथं आपल्या 3 गाड्या लावलेल्या आहेत. तर खास करून ही खालीवरती जागा आहे, बरोबर. तर आपल्याला हे जे दिसतंय, हे बघा, ही जी जागा आहे आपल्याला इथं आपल्याला थोडी मातीने भर करायची, जेणेकरून जागा थोडी उंच होईल आणि इथं स्लॉप जास्त राहणार नाही. हे बघा, या जागेत आपल्याला माती वगैरे टाकायची, थोडीशी उंच भर करायची. तर थोडक्यात काय करायचं, आपल्याला मातीची भर टाकायची आणि थोडा खड्डा जो आहे तो थोडा उंच करायचा आहे, जेणेकरून काय होईल की आता पावसाळा येतोय, म्हणजे पावसाळा आलेलाच आहे. तर जास्त तिथे चिखल पण होणार नाही आणि समजा जे काही पाणी वगैरे असेल ते साईडने निघून जाईल. आणि आपण जिथे, हे बघा पुढे गेलं, तिथे जे काही भांडे वगैरे घसतो, तर त्याच्याखालून आपण एक पाईप टाकू आणि त्याच्यावरतून पण माती टाकू, म्हणजे पाईपाच्या मधून आपोआप पाणी साईडला निघून जाईल. चला, आपण आज काय काय करणार हे सगळं तुम्हाला ब्लॉगच्या रूपात दाखवतो. मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. तर हे बघा, याच्या गाड्यात ना आपण त्या पहिल्या साईडला काढू आणि इथून इथं थोडीशी जागा आपण क्लीन करू. एक आईचे वायसरात वगैरे आमचे, इथून थोडा रस्ता बनवू आणि जर दिसत असेल तर साईडलाच मातीचा डोंगर आहे, माथा आहे. आपण इथून माती उकरूया, थोडीफार जेवढी आपल्याला लागेल तेवढी इथं माती खणून आपण कोपऱ्यातून जाऊन तिथे टाकू. तर आजचा अख्खा दिवस आपला कामातच जाणार आहे. तर चला आपण कामाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण सध्या जागा सपाट करून घेतलेली आहे, म्हणजे थोडं आपल्याला जायला यायला जागा थोडी साफ केलेली आहे. आणि जर बघायला गेलो तर हे बघा, तर आपण इथून माती वगैरे उकरणार आहेत आणि तिथं आपल्या दारात टाकणार आहे. तर चला आपण आता कामाला सुरुवात करूया. तर हे बघा, आपण ही अख्खी जागा मोकळी करून घेतलेली आहे. ती बघा, इथं आपली मशीन होती ती पण काढली. बघा, ही टोटल जागा आपण आता रिकामी करून घेतलेली आहे. आपण आता इथं माती टाकून घेऊया. तर मित्रांनो, अशाच पाट्या भरून भरून मी या दोघांना भरून देतोय. तर तिकडे जाऊन टाकतील मस्तपैकी. हां, हे असं करून घेऊ पटापट. हां, तुम्हाला पुढे दाखवतो मी काय करतो काय नाही.
तर मित्रांनो बघा, बघू शकता आमचे कामं चालू झालेले आहेत. असंच आपण एक एक दोन दोन पाट्या करून हा सर्वच्या सर्व एरिया लेवल करणार आहोत. ओके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा, हे बघा आपलं जे भरपूर म्हणजे जवळजवळ अर्ध काम झालेलं आहे. की आपण सध्या माती टाकलेली आहे, अजून पण माती टाकायची आहे. पण आता जवळजवळ वाजलेत, एक मिनटं, हां 4 वाजलेत आता. तर त्याच्यामुळं आता आपण जरा जेवण करू, भरपूर भूक लागले. तर काय आहे, सकाळपासून जेवण करेल नाही आपण, थोडासा नाश्ता केला, त्याच्यावरती सगळं काम केलं आहे. आणि आता 4 वाजलेले आहेत आणि अर्धं काम झालेलं आहे माती टाकून. आता जेवण करू, जेवण केल्यानंतर परत माती टाकायची अजून आपल्याला. चला नंतरला भेटतो. चला घेतलं परत आपलं सामान, हे बघा, परत माती उकरू, परत टाकू. चला. तर मित्रांनो बघा, आता आपण भरपूर भर टाकलेली आहे, अजून टाकली असती पण आता जोराचा पाऊस आलाय. चला तुम्हाला पाऊस पण दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा, आपण इथं सर्व भर टाकलेली आहे, सगळी जसं की माती टाकलेली आहे. हे बघा, बघू शकता एकदम, हे आपण लेवल केलं आहे. हे बघा, इथवर गाड्या लावून दिल्यात, इकडं आपल्या गाड्या लावल्यात. काय मित्रांनो, आता पाऊस आला आहे, त्याच्यामुळं माती सध्या वाहता येणार नाही, कारण की पावसामुळं मातीत पण चिखलच होतो. त्याच्यामुळं आता आपण थांबलो आहे, तरी बऱ्यापैकी आपण भर टाकलेली आहे. तर मित्रांनो आपण बघा माती वगैरे टाकून तर घेतलेली आहे आणि आता अंधार पण होत आलेलं आहे. आता वाजलेत किती, 7 वाजले आहे, पण उजेड आहे. तर वेळ आहे, तर आपण एक काम करू, थोडीशी फावड्याने आपण लेवल करून घेऊ. हां, तर नमस्कार मित्रांनो, आज परत आपण हे जे कालचं उरलेलं काम आहे ते आपण आज पूर्ण करणार आहे. म्हणजे जसं काही तुम्ही बघितलं की काल आपण या सर्व जागेमध्ये माती टाकलेली आणि काल अंधार पण झाला तर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आपण काम बंद केलं. आणि आज परत आपण
याच्यावर आता पाणी वगैरे मारणार आहे, त्याला थोडंसं सपाट करून घेऊ. आणि तरी पण जर परत आपल्याला माती लागली तर आपण परत तिकडून माती आणून इथे टाकूया. तर चला आपले उरलेले काम सुरू करूया. तर चला मित्रांनो, आपण पाईपाने सगळीकडे पाणी मारून घेऊया. तर मित्रांनो, आपण सगळीकडे चांगलं पाणी मारून घेतलेलं आहे, जेणेकरून माती उडणार नाही. आता आपण पाईपाने म्हणजे पाईपाला पाणी चालू आहे, तर चांगलं मुरल एवढं पाणी आपण टाकू आता. तर मित्रांनो, हे बघा, आपण हे जे असं पाणी मारतो एकदम जास्त प्रमाणात, त्याने काय होतं, जे खाली गॅप वगैरे असला मातीच्या किंवा धूळ असते किंवा दगडांमध्ये गॅप असतो ना, तर आपण असं जास्तीचं पाणी मारलं ना तर माती खाली बसते. माती खाली बसल्यावर जागा कळून येते की उंच कुठे आहे किंवा खाली कुठे आहे. जिथं समजा उंच झाली, जिथं खड्डा झाला तिथं आपल्याला अजून माती टाकता येते. जिथं उंच झाला तिथून थोडीशी माती काढता येते आणि एक आपला अंदाज येतो. त्याच्यासाठी आपण हे सर्व पाणी मारून घेतो. जे सिमेंटाचं करतो तेव्हा गरज नसते, पण गाव साईडला आपण जेव्हा मातीचं करतो, मातीचा ओटा वगैरे बनवतो, तेव्हा हे सगळे कामं केले जातात. लाईट 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 गेली. झाला मित्रांनो, आता लाईट गेलेली आहे. गाव साईडला लाईट जाते येते. आता जोपर्यंत लाईट येते तोपर्यंत आपण दुसरीकडे माती टाकून घेऊ. लाईट आल्यावर परत पाणी मारू. तर मित्रांनो, सर्वीकडे पाणी मारून झाले. इथून एवढं चोपून झालंय माझं. आता इकडं चोपायचं, इकडं चोपायचं. ते कसं चोपतात तुम्हाला मी दाखवतो. मला काय माहीत नाही, हां, मी कधी करेल नाही, तरी थोडंफार माहिती आहे कसं करतात. ही चोपणी, याला चोपणी म्हणतात बरं का. ते आता मी डाव्या हाताने पकडन आणि असं मारेन. असं घ्यायचं, असं मारायचं, असं घ्यायचं, असं मारायचं आणि असं मारायचं. असं उचलायचं, असं मारायचं, असं उचलायचं, असं मारायचं, जेणेकरून लेवल होते बरोबर. आता असंच सर्व मी इकडं अख्खं अंगण करून घेणार. ते झाल्यानंतर मी खाली करणार. ते गाडी चढण्यासाठी आम्ही रस्ता बनवलाय तिथं. आता आम्ही तिथे सर्व गेलं, आता परत करणार. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, इथं चोपून झालेलं आहे आमचं. बघा, इकडे पण चोपून झालेलं आहे मस्तपैकी. आता हे बघा, हे शेण आहे,
हे शेण आणलेलं इथं, याच्या शेण टाकलं आम्ही आणि थोडं पाणी टाकलं, मिक्स करून घेतलं. आता बघा आम्ही इथं शिपाडणार, असं मगामध्ये बघा घेतलेलं आहे, तर शिपाडणार फक्त. बघा आम्ही तर शिपाडतोय, शेण आणि पाणी आहे. तर मित्रांनो, फायनली आमचं अंगण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा पूर्णपैकी झालेलं आहे. हां, पूर्ण झालेलं आहे मस्तपैकी. हां, बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे. हां, मला मी अंगण दाखवतो. हे बघा, हे सर्व अंगण झालेलं आहे मस्तपैकी. शेणाने सारून बिरून झाले सर्व. अजून ते ओलच आहे. नंतर थोडं सुकल्यानंतर परत शेणाने सारून, परत चोपून जेवढं आम्हाला मारता येईल तेवढं मी ते मारून घेऊ, जेणेकरून अंगण आमचं चांगलं राहील. थोडं सुकल्यानंतर नॉर्मल, नंतर चोपू, परत शेणानंतर परत चोपू. जेवढं चोपून आम्ही एवढं याला लेवल करू तेवढं चांगलं टिकेल. आणि जास्त चोपलं नाही असं गेल्यानंतर तो परत फुटेल, असे खड्डे होतील. त्यामुळे आम्हाला चोपायला लागणार आहे. तर मित्रांनो, पाऊस खूप चालू आहे. एवढा पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे हे अंगण ओलत राहतं. जेव्हा पाऊस थोडा थांबल, थोडंसं ऊन बिन पडेल, शक्यतो मला वाटत नाही की तो लवकर पडेल, शक्यतो वाटत नाही की तो थांबणार आहे. ऊन पडेल तेव्हाच नॉर्मल सुकल, तेव्हाच आम्ही बाकीचं कामं करू. चला मित्रांनो, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि पहिल्यांदा आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब, पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.